नमस्कार, मी अश्विनी बर्वे सुपर चारचौघी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। या चॅनलमधून आपण वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटतो जे आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करतायत किंवा आयुष्याची घडी बसवण्यासाठी म्हणून जो संघर्ष करतायत तो आपण समजून घेतो। आज आपल्याकडे आपली एक मैत्रीण आली आहे, तिचं नाव आहे पूनम मंगल। तिच्या नावातच वेगळेपण आहे की नाही, ते वेगळेपण कसं आहे हेही आपण तिच्याकडनं समजून घेऊया। परंतु या विचारांपर्यंत ती कशी पोहोचली हे समजण्यासाठी आपल्याला तिचं लहानपण समजून घ्यायचं आहे। तर आपण तिला विचारूया ती लहानपणी कशी होती। नमस्कार पूनम। नमस्कार। तुझं चॅनलमध्ये स्वागत आहे। मुख्य म्हणजे हे चॅनल सुरू करताना माझा असा विचार होता की आपल्यासारख्या अनेक सामान्य स्त्रिया आहेत, त्या काहीतरी काम करत असतात। म्हणजे असू दे की संसार उभा करण्यासाठी असू दे किंवा स्वतःच्या विचारांमध्ये विकास करण्यासाठी असू दे, पण ते काम चालू असतं आणि ते कायमस्वरूपी चालू असतं। असं नाही आहे की आज केलं आणि उद्या संपलं, असं होत नाही। पण तुझ्याकडे मी जेव्हा बघते तेव्हा विचारांचं परिवर्तन दिसतं, विचार दिसतो। पण हे सगळं कसं आलं याची मला खूप उत्सुकता आहे, म्हणून मी तुला विचारते की लहानपण कसं होतं तुझं। माझं लहानपण अगदी चार चौघींच्या सारखंच होतं, फार काही त्याच्यात वेगळेपणा नव्हता। म्हणजे मला 2 मोठ्या बहिणी आहेत, एक भाऊ आहे, ते तिघही माझ्यापेक्षा मोठे आहेत। पण तुझं शिक्षण वगैरे कुठे झालं। माझं शिक्षण जन्म सगळंच कोल्हापूरला झालं। तर मी कॉलेजमध्ये म्हणजे त्या काळची परिस्थिती बघितली तर असं वाटेल की अरे कोल्हापूरसारख्या ठिकाणी असं काही वेगळेपण आहे। पण आपण म्हणतो ना की काही जातींचा हे असतो किंवा त्या कुटुंबात किती शिकलेले लोक आहेत त्याच्यानुसार पण थोडा फरक पडतो। तर समहाऊ मला वाटतं की तो फरक असेल त्यामुळे। पण माझ्या घरात सगळ्यात जास्त शिकलेली किंवा ग्रॅज्युएशन झालेली मुलगी म्हटलं तर मी एकटीच आहे। पण ते ग्रॅज्युएशनपर्यंत तुझं कसं गेलं। हो, तर माझ्या बहिणींचं शिक्षण 10वी पर्यंतच झालं, त्यानंतर त्यांचं लग्न झालं। म्हणजे मोठ्या बहिणीचं तर लग्न 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच झालं होतं। 2 नंबरच्या बहिणीचं 19-20व्या वर्षी लग्न झालं। 20व्या वर्षी म्हणजे त्यांच्या मांडीवर 2-2 मुलं होती आणि त्यांना शिक्षणाचं फार हे नव्हतं, आवड नव्हती म्हणा किंवा परिस्थिती तेव्हाची असेल, पण त्यांना प्रोत्साहन देणारं पण कोणी नव्हतं। आई थोडीफार देणारी होती। ॲक्च्युली मी जेव्हा विचार करते की मी या विचारापर्यंत याच्यापर्यंत कशी आली तर त्याच्यामध्ये थोडा माझ्या आईचा वाटा आहे। कारण माझी आई एका एकदम सामान्य कुटुंबातली होती, तिचे वडील लहानपणीच वारले होते आणि तिला स्वतःला खूप शिकायचं होतं, तिला वकील व्हायचं होतं। पण तिच्या घरच्या परिस्थितीमुळे तिला वकील नाही होता आलं, तिला 4थीच्या पुढचं शिक्षण पण करता आलं नाही। आणि ती 4थीची एवढीशी मुलगी, तिला हे समजत होतं की मला नाही शिक्षण मिळत आहे पण माझ्या बहिणीला शिक्षण मिळालं पाहिजे, म्हणून ती स्वतः बाशिंगाची कामं करत होती आणि 2 नंबरच्या बहिणीला शाळेत पाठवत होती। आणि माझ्या मावशीचं शिक्षण त्या काळची 7वी झालं आणि त्यानंतर तिला नोकरी पण आली होती शाळेमध्ये शिक्षिकेची। पण मधल्या काळामध्ये मावशीचं लग्न झाल्यानंतर मावशीचा नवरा असं म्हणाला की आमच्याकडे बायकांनी नोकरी नसते करायची। माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा टचकन पाणी आलं होतं की मी माझ्या बहिणीला शिकवलं की मला नाही जे करता आलं ते हिला करता येईल, पण तिला नाही करता येते। आणि मग आईला कुठेतरी ते सतत असं असायचं की माझ्या मुली शिकल्या पाहिजेत। पण ते 2 बहिणींच्या बाबतीत नाही झालं आणि मी 10वी पास झाले चांगल्या मार्कांनी आणि मग आईला खूपच आनंद झाला। मग आई मला म्हटली की नाही नाही तू कॉलेजला जा। पण तरी पण आपण पुरुषसत्ताक व्यवस्थेत राहतो, त्याचं एक ढळढळीत उदाहरण माझ्यासमोर आहे की असंच म्हटलं जायचं माझ्या बाबतीत की लग्न ठरेपर्यंत कॉलेजला जाऊ दे। मग मी पण कॉलेजला जायला लागले आणि कॉलेजमध्ये जेव्हा फक्त मुलींच्या शाळेमध्ये मी शिकले 5वी पासून 10वी पर्यंत आणि त्याच संस्थेचं कॉलेज होतं तिथं जायला लागले। तर तिथल्या वेगवेगळ्या मॅडम वेगवेगळ्या स्तरातल्या होत्या, पण त्यांचे विचार जाणून घेऊन हे घेतल्यानंतर मला असं खूप वाटायला लागलं की नाही नाही आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, आपलं शिक्षण तरी पूर्ण केलं पाहिजे। आणि मग मी 10वीत असतानाच मला लग्नासाठी विचारणा व्हायची, पण मी प्रचंड विरोध केला घरच्यांना। म्हणजे हे खूप अवघड आहे ना की आई आत्या मामा काका सगळेच असं म्हणत असतात आणि अशा वेळी आपण विरोध करायचा म्हणजे अश्विनीताई तुम्हाला सांगते मी असंच मार खात
लिटरली मी मार खाल्लाय की लग्नासाठी ही नाही म्हणते. आणि मी जाता जाता आणखीन एक सांगते की मला साडी नेसायला आवडत नाही. तुम्ही म्हणाल की ही मुलगी कशी काय हिला साडी नेसायला नाही आवडत, पण त्या साडी नेसण्याच्या मागचं जे कारण होतं ते असं असायचं की नाही आता मग साडी नेसून लग्नाला चल म्हणजे एखादा मुलगा बघेल. मुलाला बघायचंच असेल तुम्हाला ड्रेसमध्ये पण बघेल ना, त्याच्यासाठी साडीच का नेसायची. आणि मला लिटरली तेव्हापासून साडी आवडणंच बंद झालं. मला साडीच आवडत नाही. मी कधी खूप आवडीने साडी नाही नेसत किंवा नेसली नाही. तर हा जाता जाताचा एक मुद्दा होता. पण कसा ना हा समाज आपल्याला एका चौकटीत बसायला बघतो, फिटफाट सगळीकडून बसायचं असतं. म्हणजे साडी ही मुलीला आवडलीच पाहिजे. अरे पोशाख म्हणून ठीक आहे, पण प्रत्येकाला का आवडलं पाहिजे, त्याची त्याची आवड आहे ना. त्यावेळी पण होते तुझे थोडे थोडे होते, म्हणजे आजूबाजूचे शिक्षक हां थोडे. म्हणजे माझ्या एक कॉलेजमधल्या मॅडम होत्या, त्या मला शिकवायला नव्हत्या, पण त्या आम्हाला सहज कधीतरी भेटल्या की असं म्हणायच्या, तुम्ही नाही अगदी काकूबाई मुली आहात, तुम्ही काय इथे ॲडमिशन घेतलं मुलींच्या कॉलेजमध्ये, आणि तुम्ही इथे ॲडमिशन घेतल्यामुळेच अशा लाजऱ्या बुजऱ्या आहेत, म्हणून तुमच्यामध्ये डॅशिंग कोणी मुलगी दिसत नाही. तुमच्या पालकांना तुम्ही समजावून मुलं मुली ज्या कॉलेजमध्ये आहेत ना तिथं जा, असं त्या म्हणायचं. आम्हाला खूप आश्चर्य वाटायचं की अरे ह्या मॅडम असं कसं काय सांगतात, अशा कशा काय बोलतात. आणि तोपर्यंत म्हणजे याचं वारं कुठंही नव्हतं की स्त्री पुरुष असमानता आहे किंवा याला स्त्री पुरुष असमानता म्हणतात किंवा सगळ्याच गोष्टी वडिलांच्या नावावर आहेत, आई दबलेपणाने राहतेय, ह्याचं कुठंही आम्हाला काही वाईट वाटत नव्हतं. तो विचार कुठेही मनात नव्हता. मुलगी झाल्यावर नाटक तेव्हा अनेक ठिकाणी व्हायचं, पण माझ्यापर्यंत ते आलं नव्हतं किंवा पोचलं नव्हतं, मला ते माहीत नव्हतं. पण असंच करत ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मग त्यानंतर कम्प्युटरच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं. मी होम सायन्समध्ये केलं, पण आमच्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये BA होम सायन्स आहे, त्याच्यात केलं. मग कम्प्युटरच्या कोर्सला ॲडमिशन घेतलं. तर तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे की नातेवाईक, आत्या, काका, मामा कसे बोलत असतात. तर माझे एक नातेवाईक होते, ते मला असं म्हणाले की लग्नानंतर भाकऱ्याच भाजायच्यात, त्या भाकऱ्या काय कॉम्प्युटरवर भाजणार आहेस. मला इतकं आश्चर्य वाटलं की असं कसं काय हे म्हणू शकतात. पण तो विचार तेवढ्यापुरताच असायचा. परत ते आपण असंच विचारात ना की एक राजकुमार येईल, तो माझा नवरा असेल, माझं आयुष्य त्याच्यासाठी असेल, तो म्हणाला तर नोकरी कर, तो नाही म्हणाला तर करू नकोस, असे सगळे विचार होते. आणि मग रीतसर लग्न झालं. पण वाचन होतं नाही काही खास नाही, पण मी काय म्हणाले ना माझ्या आईला खूप शिक्षणाची आणि ह्याची आवड होती, त्यामुळे माझी आई रोज पेपर वाचायची. मी जिथं ज्या एरियात राहते तिथं बऱ्याच बायका अशा शिकलेल्या होत्या, 10वी 12वी झालेल्या वगैरे. आई त्यातल्या त्यात कमी शिक्षित होती, 4थी. पण त्या सगळ्या स्त्रियांच्या पेक्षा आईला जनरल नॉलेज खूप होतं. त्याचं कारण असं होतं की आई रोज न्यूजपेपर वाचायची. तिचं रोजचा दिनक्रम असायचा की तिचं सगळं घरातलं काम आवरलं की ती दुपारी डुलकी काढायच्या आधी पूर्ण पेपर वाचून काढायची. त्यामुळे तिला इतक्या गोष्टी माहीत असायच्या सगळ्या. म्हणजे पाणी उद्या येणार आहे की नाही ही किती छोटीशी गोष्ट आहे की नाही. शेजारच्या आईपेक्षा जास्त शिक्षण झालेल्या पण बायका आईला विचारायच्या, बहिणी काय हो उद्या पाणी येणार आहे का. तर मी शिक्षणाला हे देत नाही, पण शिक्षण पण असं पाहिजे ना की जे तुम्हाला प्रगल्भ करेल. शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकवलं जातं ते शिक्षण असं काही नाही ना. आणि म्हणून मला माझ्या आईचा मला नेहमी अभिमानच वाटतो, कारण ती खूप डॅशिंग होती. मी आज एवढ्या स्वतंत्र विचारांच्या दिशेने चालले असले तरी माझ्यामध्ये तो तेवढा डॅशिंगपणा नाही, तेवढी माझी आई त्या काळात डॅशिंग होती. म्हणजे ग्रॅज्युएशन आणि हे झालं, मग तुझं लगेच लग्न झालं नाही. मग त्यानंतर 2-3 वर्षांनी झालं लग्न. पण मग मधल्या काळामध्ये मला 2-3 नोकऱ्या पण आल्या होत्या प्रायव्हेट, कुठेतरी कम्प्युटर शिकवायचं हे करायचं. स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे तुझं नक्की हो अगदी अगदी. कारण त्याला कारण होत्या माझ्या एक होम सायन्सच्या मॅडम. तर त्या स्वतः सांगायच्या की त्यांचं लग्न नाही झालं, त्या आता रिटायर्ड आहेत, मला भेटतात त्या अजून पण मी जेव्हा जाते गावाला तेव्हा. पण त्यांचं लग्न केवळ ह्या कारणासाठी नाही झालं की त्या रंगाने काळ्या आहेत म्हणून. मला तेव्हा प्रश्न पडायचा की अरे ह्या एवढ्या हुशार आहेत, एका कॉलेजमध्ये ह्या डिपार्टमेंट प्रमुख म्हणून काम करतात,
आणि त्या म्हणजे जो पण मुलगा त्यांना बघायला होतो त्याला यांच्या रंगाशी काय देणं घेणं पडलंय हा विचार तेव्हा डोक्यात कुठेतरी घोळायचा. पण त्याची कुठेतरी लिंक लागते, तीच पुरुष प्रधानता हे कुठेही डोक्यात नव्हतं. मग रीतसर लग्न झालं, मुलगा झाला. पण तो म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा तुम्ही एकमेकांशी बोललात का? म्हणजे हां, म्हणजे ती पण एक गंमतच आहे. आता म्हणजे बघा ना, तो एक काळ असा, म्हणजे मी असं नाही म्हणत की मी काही खूप 18व्या शतकातली आहे, पण मी म्हटलं ना की आपल्या समाजामध्ये स्तर आहेत आणि त्या स्तरांमध्ये स्त्री पुरुष असमानता विभागलेली आहे वेगवेगळ्या प्रमाणात, वेगवेगळ्या समाजानुसार, जातीनुसार, धर्मानुसार. तर त्याचं एक उदाहरण मी नेहमी सगळ्या आजूबाजूच्या बायकांच्याकडून ऐकायचे की त्या नवऱ्याला मालक म्हणायच्या. माझी आई पण मालक म्हणायची. मला प्रश्न पडायचा की का या मालक म्हणतात, मालक म्हणण्यासारखं काय आहे याच्यात. मी मात्र तेव्हा ठरवलं होतं की काही झालं तरी मी माझ्या नवऱ्याला मालक नाही म्हणणार आणि मला माझ्या नवऱ्याचं नावच घ्यायचंय, भलेही माझं लव्ह मॅरेज नसलं तरी. आणि हां, एक होतं, मी खूप वेगळ्या ठिकाणचं ऐकलं होतं की बाबा पुण्यात गेल्यानंतर थोडी नोकरी करायची संधी आहे, कारण मी ज्या जातीत होती तिथं माझ्या नातेवाईकांमध्ये नोकरी करणाऱ्या मुलींचं प्रमाण खूपच कमी होतं, खूपच. माझ्या एक लक्षात आलं की जर आपण याच शहरात जर राहिलो तर आपल्याला काही स्वतःच्या पायावर उभं राहता येणार नाही किंवा शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे आपण पुण्यासारख्या शहरात गेलो तर मग आपल्याला ते कुठेतरी थोडी संधी मिळेल ती. आणि मग मी घरांच्या मागे असं लागलं की नाही मला लग्न करायचं तर पुण्यातल्या मुलाशीच करायचं आहे वगैरे. एवढं ठरवून टाकलं होतं. आणि मग अश्विनीताई खूप मुलं यायची बघायला, बुलढाण्याचा आलं, इकडचं आलं, तिकडचं आलं, कोण इंजिनियर आहे, कोण डॉक्टर आहे. पण प्रत्येकाची मतं काय असायची की नाही नोकरी नाही करायची, मी इतकं मिळवतोय ना. मग मी तेव्हा आणखीन एक ठरवलं की मला थोडासा, म्हणजे त्याचं घर 2च खोल्याचं आहे, पण तो माणूस म्हणून निदान मला मी जे म्हणते ते तरी त्यांना ऐकून घेणं, एवढं जरी असलं तरी मग मला बस. मग मी अजूनच घरच्यांना सांगितलं की नाही मला शिकलेला नवरा पाहिजे, पण मी जे म्हणेन ते त्यांना ऐकून घेतलं पाहिजे, अशा मुलाशी मला लग्न करायचं. आई म्हणायची पूनम असं जर करत बसलीस ना तर तुला आयुष्यभर विना लग्नाचीच राहायला लागेल. मी आईला म्हणलं ठीक आहे बघूयात ना. हां, अश्विनीताई मला आणखीन एक आठवलं बघा, मला किती गोष्टी आठवतात की नाही. मी लहानपणापासून ऐकत आले हे जे मी मगाशी बोलत होते ना, हे मी परत कंटिन्यू करते. पण लहानपणापासून हे ऐकत आले की चांगलं नवरं मिळण्यासाठी हरतालिकेचा उपवास करायला पाहिजे. मला प्रश्न पडायचा की हरतालिकेचा उपवास करून कसं काय चांगला नवरा मिळेल. मग मी आईला म्हणायचे की मी नाही करणार हा उपवास. मग मला प्रयोगच करायचा आहे की मी हा उपवास नाही केला तर मला बघायचंच आहे की मला नवरा कसा मिळतो. हो, की नवरा कसा मिळतो ते. मग आई मला कुठं हरतालिकेला खूप समजावून सांगायची. मी आईला म्हणायची तू सांगशील ते मी सगळं करते, फक्त मी हा उपवास करणार नाही. तू मला सांगितलेस तुझ्यासाठी मी ही कथा तुला वाचून दाखवेन. मी कथा कशी वाचायची माहिती आहे, जणू काय ते पुजारी एखादी हे सांगतायत पोथी वाचतायत तशी वाचायची. आई म्हणायची अगं असं नाही वाचायचं, जरा शांतपणे वाच. नाही तू मला काय सांगितलंस की वाच, मग मी वाचते. आता मला याच्या पुढे काही सांगायचं नाही, ते पत्री आणि हे आणि मी काही करणार नाही याच्यातलं. आई मला म्हणायची पूनम हा अति शहाणपण आहे, हा तुला आता मी खपवून घेते, हे कोणी खपवून नाही घेणार. मी आईला म्हणायची की मला बघायचंच आहे की कोण नाही खपवून घेत. आणि मुळात माझा हा प्रयोग आहे की मी हा उपवास नाही केला तर मला कसा नवरा मिळतो मी बघणारच आहे. आणि मग हे असं करत असं मग लग्न झालं. माझ्या नवऱ्याचं नाव अजित आहे. तो बोलला होता लग्नाच्या आधी. हां, सांगते ना मी तुम्हाला. ती पण एक छान आमच्या काय म्हणतो माझ्या एकूण आयुष्यातली एक चांगली हे आहे. म्हणजे मला ते आज त्याचा विचार करताना ते जाणवते की ह्या गोष्टी होणं किती महत्त्वाचं आहे म्हणून. तर मग अजित रीतसर बघायला आला, आमचं रीतसर लग्न ठरलं वगैरे. मग तोपर्यंत आम्ही असं फोनवर वगैरे, तेव्हा तोपर्यंत लँडलाईन फोन आले होते तर मी फोनवर वगैरे बोलायचं. मग माझ्या आईने मला सरळ सांगितलं की ही मुलगी काही ऐकणार नाही. माझ्या आईने
मला स्पष्ट सांगितलं की हा मुलगा तसा खूप समजूतदार वाटतोय, तर तुला जे जे काय वाटतं ते तू याच्याशी बोल, की मला साडी नेसायची जबरदस्ती करायची नाही, मी तुझं नाव घेणार, मी तुला आहो जाओ म्हणणार नाही, हे तू त्याच्याशी बोल. मला आज विचार करताना वाटतं की म्हणजे माझी आई पण किती ग्रेट होती ना, की तिने मला हे बोलायला उद्युक्त केलं. अशी आई मिळायला पाहिजे ना प्रत्येकाला, प्रत्येक मुलीला, की मुली बोलतील त्या ह्याने. मला कधी कधी असं वाटायचं की मग माझ्या आईने माझ्या 2 बहिणींच्या बाबतीत का नाही असा स्टँड घेतला. अगं मुळामध्ये तू पण म्हटलीस ना, म्हणजे तुझा हे होतं, प्रयत्न करण्याची तयारी होती, हे पण महत्वाचं आहे. नाही, आणि त्याच्यात दुसरं हे पण आहे ना की एखादी बाई म्हणजे 1 पाऊल पुढे 2 पाऊल मागे जाते, तशीच माझी आई असणार आहे ना, ती काय वेगळी असणार आहे ना. त्यामुळे काही वेळा तिला माझ्या बाबतीत वाटलं, ते माझ्या बहिणींच्या बाबतीत नाही वाटलं, कॉन्फिडन्स वाटला. हां, तर आणि आज बोलणं व्हायचं. हां, नाही, मग माझा साखरपुडा झाला ना, आम्ही त्या दिवशी मग आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की जा जा महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे. मी अजितला असं म्हटलं, महालक्ष्मीचं दर्शन घेऊयात, मला आधी तुझ्याशी बोलायचं. आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घ्यायच्या आधी महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेर असे बसायचे कठडे आहेत ना, तिकडे बसलो. आणि मग मी त्याला सांगितलं की मला साडी नेसायला आवडत नाही, मला अजिबात जबरदस्ती करायची नाही साडी नेस म्हणून. तर मला अजितने काय सांगितलं की खरं तर माझं असं स्वप्न होतं की माझ्या बायकोला साडी नेसायला फार आवडत असेल आणि मी तिला साड्या घेईन. म्हटलं नको घेऊ, मला माझी अजिबात इच्छा नाही की तुम्हाला साड्या घ्याव्यात, त्यापेक्षा मला नोकरी करायची, त्याच्यासाठी मला सपोर्ट. अजित म्हणला किती छान आहे की तुला स्वतःहून वाटतं की स्वतःच्या पायावर उभं राहावं. आणि दुसरी गोष्ट म्हटलं नाही नाही, तिसरी गोष्ट अशी की मी तुला आहो जाहो मालक काही म्हणणार नाही, कारण मला ते म्हणायचं नाही आहे. मला माहीत नाही आपण कसे काय होईल, पण मी तुझं नाव घेईन. तर अजितला फारच आनंद झाला. अजित म्हटलं की मला असं वाटायचं की पुण्यातल्या मुली थोड्याशा डॅशिंग आहेत, म्हणतात पटकन की मी तुझं नाव घेईन. आणि अजितने मला त्या दिवशी असं सांगितलं की त्याच्या 2 बहिणींचं लग्न झालेलं आहे, त्याच्यापेक्षा लहान आहेत त्या दोघींचं लव्ह मॅरेज असून त्या लग्नाच्या क्षणापासून नवऱ्यांना आहो जाऊ म्हणायला लागल्या. तर मी म्हटलं, बघ त्यांचं जे काही असेल ते असेल, एक तर त्यांचं लव्ह मॅरेज आणि त्यांचा नवरा त्यांना जे काही म्हटलं असेल त्यानुसार त्या म्हणत असतील, पण मी तुझं नाव घेणार, तुला याच्यावर काय वाटतं ते सांग. तर अजित मला म्हटलं हां घे, फक्त माझ्या आईसमोर घेऊ नकोस. आणि ती पण एक नंतर गंमत आहे, ती पण सांगेन मी तुम्हाला. तर मग आम्ही असंच बोलायचं वगैरे. आणि असंच माझं लग्नामध्ये हुंडा वगैरे नाही दिला ना, त्याशिवाय लग्न नसतं झालं अश्विनीताई. एवढं धैर्य नव्हतं. म्हणजे मला असं म्हणायचं की त्याच्यासाठी तुम्हाला सपोर्ट सिस्टीम लागते. पण इथपर्यंत तुम्ही पोहोचलात हेच खूप छान आहे. हो, एक मैत्रीचं नातं. हो. आणि आम्ही नंतर त्या हुंड्याच्या बाबतीत पण आम्ही दोघं हे बोललो की आपण का नाही बरं बोललो दोघंही याच्यावर, की मला द्यायचं नाही आणि मला घ्यायचं नाही आहे असं. मला वाटतं की मी आणि अजितने हे बोलणं सुद्धा खूप महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही एकदा बोललो होतो. आणि नंतर आम्ही आमचं कधीच त्याच्यावर असं काही हे बोलणं नाही झालं. आणि मी तुम्हाला लिटरली सांगते, मला अजितने असं नंतर असं सांगितलं की तुझ्या आईबाबांना सांग की माझ्यासाठी त्यांनी काही नको करायला, त्यांनी काही नाही केलं तरी मला चालेल. आणि चांगल्या माणसाचं लक्षण आहे. हो, मला थोडं असं पण नंतर वाटलं की अजित पण थोडा म्हणजे त्याला पण कदाचित माझ्यासारखे थोडे प्रश्न पडत असतील जे मला पडायचे, म्हणूनच तो या गोष्टींना तयार झाला की हो तू माझं नाव घे, किंवा मी तुला जबरदस्ती नाही करणार साडी नेसायची. विचारानुसार कृती कशी करायची हे बऱ्याच वेळा माहिती नसतं, हळूहळू एकमेकांच्या बोलण्यात मध्ये समजतं असं पण. आणि पण तू म्हणजे समजा लग्न झालं, लग्नानंतर तू जर्नलिझम केलं? हां, मी सांगते ना तुम्हाला, ते सगळं सांगते. आणि एक गंमत सांगते होतं. आणि म्हणून मी अजितला जेव्हा सांगितलं की मला तू साडी नेसायची जबरदस्ती करू नको आणि मला तू घेऊ नको साड्या, माझी काही हे नाही आहे की माझ्यासाठी नवऱ्याने खूप सारे कपडे घ्यावेत, खूप दागिने घ्यावेत, ही माझी इच्छा नाही आहे. पण मला जे वाटतं ते तू मला करायची मोकळीक दिलीच पाहिजे. आणि मला अजितने सगळ्यात पहिल्यांदा काय घेतलं असेल लग्नानंतर, तर जीन्स घेतली. आणि त्या जीन्सचा टॉप त्याने लग्नाच्या आधीच घेतला होता. म्हणजे मला असं म्हणायचं की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तुमच्या पार्टनरला तुम्ही पुढे नेण्यासाठी. आणि मला त्याचं छान पण वाटलं होतं की बाबा ह्यानं ते लक्षात ठेवलंय आणि हा इतर पुरुषांच्या सारखा असा
हे स्वतःच खरं करणारा आणि मांडणारा आणि म्हणणारा तसा नाही आहे. ऐकून नाही तर मग याला ना साडीच घेतली असती ना, म्हणजे 5,000ची साडी घेऊन नेसच आता म्हटलं असतं तर मग मी काय केलं असतं. आणि मी दुसरं अजितला हेही सांगितलं होतं की मला ना व्यसनी माणूस अजिबात आवडत नाही. नंतर मला एकदा अजित म्हटलं की समज मी असं म्हटलं असतं की हो मी नाही व्यसन करत आणि मी असतो व्यसनी, तर तू काय केलं असतंस. तर मी अजितला म्हटलं की हे बघ, मला सपोर्ट सिस्टीम असती तर मी कदाचित तुला सोडून गेले असते, आणि सपोर्ट सिस्टीम नसती तर मी इथंच राहिले असते. पण एक लक्षात घे म्हटलं, माणूस कधी दाबून नाही ठेवतायत, जसं पाण्याला नाही दाबून ठेवतात. माणूस काहीतरी वाट काढतो आणि प्रत्येक माणसामध्ये ते नसतं, पण काही माणसांमध्ये ते असतं. जसे मी काही धाडस केले, जसं तुला काही गोष्टी विचारण्याच्या, तशा मी त्या बाबतीत पण केलं असतं. मला माहीत नाही काय परिस्थिती असते, पण असं होऊ शकलं असतं ना की मी तुला सोडून गेली असते. माहीत नाही म्हणजे काय झालं असतं. पण आता तुमचं छान. हां, तर मग आमचं सगळं रीतसर लग्न झालं. मग आम्ही ठरवलं होतं की 2 वर्ष मूल नाही होऊ द्यायचं, त्यानुसार मी मूल नाही होऊ दिलं. मग त्यानंतर वरच झाला आणि मग वरच 4 महिन्याचा होता तेव्हा अजितचा एका संघटनेशी संपर्क आला. लोकायत असं त्या संघटनेचं नाव आहे. ती संघटना पुण्यात बेसिकली काम करते, पण भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी पण समविचारी लोकांशी संपर्क ठेवणं, तिथं जाणं, तिथल्या लोकांना बोलवणं, असं ते एकूण संघटनेचं काम आहे. आणि मला तेव्हा असं वाटायचं की संघटना म्हणजे या लोकांना काही कामच नाही आहे, हे असेच लोक असतात. हे कुठून येतं ना आपल्यामध्ये अश्विनीताई, तर हेही समाजच सांगत असतो आपल्याला. तसं समाजात चांगली माणसं आहेत ना, तशी वाईट माणसं पण आहेत. जशा समाजात चांगल्या गोष्टी घडतात तशा वाईट गोष्टी घडत असतात. तर मला हळूहळू लक्षात यायला लागलं की अजितमध्ये बराच फरक पडायला लागलेला आहे संघटनेत जायला लागल्यापासून. म्हणजे आमची सुरुवातीला खूपच ताणाताणी व्हायची याच्यावरून, खूपच. म्हणजे मी काही म्हणजे माझ्या डोक्यात काही यायचं. संपर्क कसा आला संघटनेशी? त्या संघटनेचा एक बुक स्टॉल लागला होता पुण्यात आणि तेव्हा अजित तिथं गेला होता. तर म्हणजे एवढा ड्रास्टिक चेंज माणसामध्ये होऊ शकतो ह्याच्यावर माझा विश्वास हळूहळू बसायला लागला. कारण मलाच समजायला लागलं की अरे हो ना, ही संघटना सांगते ते अगदी बरोबर आहे. म्हणजे मी एकदा त्या संघटनेच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला अजितबरोबर गेले आणि मी अशी ओळख करून देणार होते की मी अजितची बायको. तर मला त्या संघटनेतल्या एका कार्यकर्तीने सांगितलं की नाही नाही, ही तुझी ओळख नाही आहे, तुझी ओळख आहे तू पूनम आहेस आणि तू काय काय करतेस ते सांग, ती तुझी ओळख आहे. मला ते इतकं छान वाटलं, इतकं काहीतरी वाटलं की मला भूतकाळातल्या माझ्या काही काही गोष्टी आठवल्या की आपलं जे धाडस आपण म्हणतो, अजितलं जे विचार नाही म्हणतो, त्याची मुळंच कुठेतरी इथं आहेत. किंवा आज माझी आई जी थोडीशी डॅशिंग आहे त्याची मुळं कुठेतरी इथं आहेत. आणि ही म्हणते ते बरोबर आहे, हिने मला माझी ओळख विचारली. आणि तो क्षण माझ्यासाठी खूप खूप आनंदाचा होता की मला ती सांगते की तू तुझं नाव सांग, तू काय करतेस हे सांग. आणि मला वाटतं की ते खूप महत्त्वाचं होतं की तुम्ही काय म्हणतो 360 अंशातून फिरण्यासाठी. तर मग हळूहळू माझा विरोध कमी व्हायला लागला. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की बाबा संघटनेशिवाय किंवा संघटना जे प्रश्न उचलते त्याच्याशिवाय एकटा माणूस नाही वेगळा काढू शकत. किंवा ही जो काही आपल्याला संघर्ष करायचा आहे वैयक्तिक आयुष्यात असू दे किंवा सामाजिक पातळीवर असू दे, तो तुम्ही एकटे नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला संघटनेचं बळ लागतं. आणि मग मी पण संघटनेत जायला लागले. आणि म्हणजे आज असं जरी असलं की हो, त्या खूप जवळच्या अशा, कारण सगळ्यांचे प्रश्न सेम होते किंवा प्रश्न पडत होते प्रत्येकाला. नाही, ॲक्च्युली समाजात सगळ्यांचे प्रश्न सारखेच आहेत, पण ते कोणाला जाणवतात, कोणाला जाणवत नाहीत. आणि त्याच्यातून स्त्री पुरुष समानता किंवा स्त्री पुरुष असमानता हा मुद्दा असा आहे ना की जेव्हा एखादा नवरा एखाद्या बाईला म्हणतो की तू काही नोकरी करू नकोस, मी आहे ना घर सांभाळायला, तेव्हा त्या बाईला वाटतं की हा माझ्यावर प्रेम करतोय खूप म्हणून हा असं म्हणतोय. तर ते प्रेम नसतं, ते तुमच्यावर वॉश ठेवणं असतं की तू बाहेर जाऊ नको, घरातच सांभाळ, घरातलं सगळं सांभाळ. तो असं काय नाही म्हणत की जा तू पण काहीतरी तुझ्या आवडीचं कर, आपण दोघं मिळून घर सांभाळूयात, असं का नाही म्हणत.
बरोबर आहे. आणि ह्या गोष्टींना हळूहळू लक्षात यायला लागल्या अश्विनीताई. जेव्हा संघटनेत आली, संघटनेच्या कामांमध्ये यायला लागले. आमची लोकांमधलीच अभिव्यक्ती म्हणून मुलींची संघटना आहे. म्हणजे मुलींची संघटना इन द सेन्स की स्त्री पुरुष असमानतेतून बाहेर पडण्यासाठी आम्ही त्याच्यात काम करतो. आणि मुलींमध्ये आत्मविश्वास यावा, निर्णय क्षमता वाढावी, त्यांनी त्यांचे स्टँड घ्यावेत, त्यांनी उभं राहावं. आणि त्याचवेळी मुलांनी स्त्रियांचे प्रश्न हे फक्त स्त्रियांचे नाहीत तर समाजाचे आहेत, ते संवेदनशीलपणे पाहावेत, ह्या विचाराने आम्ही काम करतो. किती छान. आणि पण आमच्या सगळ्या विचारांचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत खूप म्हणजे आज तुम्हाला मी सांगते की अजित जो पाण्याचा ग्लासही उचलत नव्हता, आज तो नाश्ता तयार करतो सकाळचा, किंवा तो वरदला छान बघतो. म्हणजे लहानपणी पण तुम्ही दोघं मिळून ते हो, म्हणजे काम काही एकाचं नाही, दोघांचं घर आहे, दोघांनी ते सांभाळलं पाहिजे. अगदी अगदी. आणि तो विचार हळूहळू रुजायला लागला आमच्यामध्ये. आणि शेवटी असं असतं ना की असं नाही होत ना की चला मी आता परिपूर्ण झाले, तसं हा विचार आमच्यामध्ये परिपूर्ण आला असं कधी होत नाही ना. आपलं आयुष्य ते ही एक अखंडित प्रक्रिया आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा संघटनेच्या कामामध्ये यायला लागले तेव्हा गोष्टी जास्त स्पष्ट व्हायला लागल्या की पर्सनल इज पॉलिटिक्स ह्याचा अर्थ मला संघटनेत आल्यावर समजला. आणि मग ज्या लहानपणापासूनच्या ज्या वेगवेगळ्या घटना होत्या, किंवा बाबा आईला नेहमी असं म्हणायचे की हे माझं घर आहे, माझं घर आहे. आणि खरं तर आमचं घर होण्यामध्ये आईने तिचे स्वतःचे दागिने विकले होते, त्याचा कुठेच उल्लेख नसायचा बाबांच्या तोंडून. म्हणजे त्यांना कुठेतरी याची जाणीव होती, नाही असं नाही. पण तो एक पुरुषी अहंकार, आता तो पुरुषी अहंकार फक्त माझ्या बाबांच्यात नाही ना, सगळ्या. आणि स्त्रिया या वाहक असतात याची उदाहरणं कधी कधी आईकडून, बहिणींच्याकडून समजायची. मग त्याचे अर्थ लिंक्स लक्षात यायला लागल्या. आणि मग ह्याचा करायला लागले. हां, मग संघटनेत जायला लागले. आणि म्हणजे मी जरी थोडीशी अशी तुम्हाला वाटेल की आता ही एवढे काही प्रश्न विचारत होती, अजितला पण हिने एवढे प्रश्न विचारले म्हणजे ही खूप डॅशिंग. मी एकदम साधी भोळी मुलगी होते, खूपच साधी. म्हणजे तुम्ही मला स्वतःला साधं भोळं किंवा हे असं नाही, प्रश्न पडतात तर पडतात. हो हो, नाही पण तुमचं व्यक्तिमत्व जे असतं ते एकदम साधं भोळं, कोणी काय सांगितलं की हो म्हणायचं, असं जे होतं ते एकदम फुलायला लागलं. तर मला कधी कधी प्रश्न पडतो की अरे आपलं व्यक्तिमत्व किती बदललं ना. म्हणजे आपण तुझं वाचन पण वाढलं असेल ना त्याबरोबर. ते सगळं संघटनात आल्यानंतरच झालं, कारण तुम्हाला विचार समजून घ्यायचे आहेत. हे का आहे, कारण तुम्हाला जे लहानपणी प्रश्न पडतात त्यांची उत्तरच कधी दिली जात नाहीत, मग तुमचे प्रश्न तसेच राहतात. मग ते प्रश्न तुम्हाला पुढच्या काळात जेव्हा लक्षात येतात की अरे माझे ते प्रश्न होते, आता त्या प्रश्नांची ही लिंक आपल्या लक्षात आहे. मग त्याचे मुळं समजून घ्यायची, त्याचा परीख समजून घ्यायचं, या सगळ्यासाठी मग वाचन पण वाढायला लागलं. आणि ते सगळं संघटनेत आल्यानंतरच झालं. आणि मग हे पण लक्षात आलं, म्हणजे आता परत थोडं मागे जाते, म्हणजे मी आणि अजितनी वरदला जाणून बुजून मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं. जाणून बुजून आम्ही त्याला हे शिकवलं की ओ बाबा नाही, ए बाबा म्हणायचं. किंवा अजित असं, म्हणजे त्यानं जर शी केलेली असेल तर अजित म्हणायचं की थांब थांब मी जातो काढायला. तर मला वाटतं की हा सगळा तो प्रवास जो होता ना, तो प्रवास त्या विचारातून, त्या संघटनेच्या माध्यमातूनच हळूहळू पुढे जात होता. म्हणजे सुरुवातीला मला पण कसं तरी वाटायचं की अरे हा कसं काय जातो ना शी धुवायला. पण मी म्हणलं ना ती संघटनेतली मैत्रीण, तर ती म्हणायची की नाही ह्याचं पण काम आहे. ते मला आश्चर्य वाटायचं की ह्या अशी कसं काय म्हणते बरं, ह्याचं पण काम आहे. आणि मग जेव्हा वाचन वाढलं, लक्षात आलं, तेव्हा लक्षात आलं की अरे स्त्रीला निसर्गाने ती क्षमता दिली म्हणून ती मूल जन्माला घालते. बाकी मूल सांभाळायचं म्हटलं तर ते तर पुरुषही सांभाळू शकतो, त्यात काय इतकं. ते शिकण्याचा मामला असतो, ते एक स्किल आहे की तुम्ही मुलाला काय सांभाळता. म्हणजे कमला भसीन ज्या म्हणायच्या ना की बाळ समजा तर खूप रडत असेल तर त्याला इथं घ्या, तुमच्या हृदयाचे ठोके ऐकून ते शांत व्हायला लागतं. आणि मला ते तेव्हा लक्षात आलं की म्हणजे असं सगळं
जोडलेलं असतं. लिंक केलं तू सगळ्याशी बरोबर, जोडून घेतलं आणि मग स्वतःचा हो, प्रवास आणि ते लिंक तुम्हाला करावंच लागतं, नाही तर मग आपण वेगळे नाही ना. आपण ह्या समाजातले भाग आहोत आणि आपण ह्या समाजाचे प्रोडक्ट आहोत. आपल्याला समाज घडवतो, जसा स्त्रियांना घडवतो तसं तो पुरुषांनाही घडवतच असतो. पण हे सगळं जेव्हा तू घडत होतीस आणि त्याचबरोबर तू कामाला पण लागली, म्हणजे काम म्हणजे काय झालं, मी जशी लग्न होऊन आले पुण्यात, मला मग अजितने सांगितलं की तू बघ नोकरी. आणि मग मला तेव्हाच एका ठिकाणी एका मासिकात नोकरी मिळाली. मग मी छोट्या छोट्या नोकऱ्या करत राहिले. वरद झाल्यानंतर मी 3-4 वर्ष गॅप घेतला, मग नाही केलं. मग परत वरद थोडासा मोठा झाल्यानंतर मग वरद जेव्हा 2.5-3 वर्षाचा झाला तेव्हा मी जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं. म्हणजे तेव्हा खूप सारे ऑप्शन बघितले, पण माझ्या लक्षात आलं की जे आपण BA मधून होम सायन्स केले ते इथं नाही पुढे काय होऊ शकत, कारण इथे सगळं BScला होम सायन्स आहे. मग मला असं वाटलं की अरे आपण एवढा छान विषय घेतला पण पुढे काहीच नाही होत आहे. मग बाकी काय अजून पर्याय असतील हे शोधत होतो. मग शोधता अजितच्याच एका मित्राने असं सांगितलं की जर्नलिझम बघ केलंस तर, आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून करू शकतेस वरदला सांभाळून. त्यामुळे पुण्यातलं रानडे इन्स्टिट्यूट इतकं मोठं नावाजलेलं असून पण मला तिकडे ॲडमिशन नाही घेता आलं. पण आज मला त्याचं काही असं विशेष वाईट नाही वाटत की स्किल आहे, तुम्हाला लिहिता येणं. हां, आणि दुसरं असं असतं ना की तुम्हाला तुमचे स्किल वाढवणं याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न पण करावे लागतात ना. खूप प्रयत्न करावे लागतात. जसं मी आता म्हटलं की मला पेटी शिकायची आणि ती येणारच आहे आता मी कुठल्या तरी क्लासला गेल्यावर, असं नसतं ना. तुम्ही क्लासला गेलात ना तर तुम्हाला तुमचा रियाज करायला पाहिजे, सराव करायला पाहिजे. तशाच गोष्टी आहेत ना या. आणि मग मी जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं. वरच शाळेत जाईपर्यंत म्हणजे माझं शिक्षण पूर्ण झालं होतं. मग मी एका पेपरमध्ये नोकरी करायला लागले आणि मग संघटनेतलं काम आणि असं सगळं सुरूच होतं. मीनवाईल मिळून साऱ्या जणी मध्ये नोकरी मिळाली आणि तिकडेच अश्विनीताईंची ओळख झाली. पण तुला किती वर्ष झाले तू काम करते? मी आता जरा मिळून साऱ्या जणी बरोबर काम करायला 10 वर्ष झाले. 10 वर्ष म्हणजे 10 वर्षाचा मोठा अनुभव आहे तुझ्या. हो हो हो. आणि असं एकाच ठिकाणी टिकून राहण्यासाठी सुद्धा स्किल हो हो. असं नाही होत की म्हणजे माणसांशी आपण जोडून घ्यावं लागतं, कारण एखादं मासिक बरोबर काम करायचे तर 1000 प्रश्न असतात. म्हणजे लोक फोन करत असतात, आमचं लिखाण पाठवलं, आणि त्या सगळ्यांना नीट पद्धतीने उत्तर देणं, परत त्यांचं जे कंटेंट आहे तो चांगल्या पद्धतीने प्रकाशित करणं, ही सुद्धा मोठी जबाबदारी आहे. आणि ती पण तू शांततेने पार पाडते. ते कसं काय? म्हणजे याच्यातला समान धागा असा आहे की मिळून साऱ्या जणी पण स्त्री पुरुष समानता याच्यावर काम करतो. आणि आम्ही अभिव्यक्तीमध्ये पण ते, तर मला वाटतं की मी जे काम करत होते संघटनेत आणि मिळून सरांनी, तर ते एकमेकाला पूरक होतं. आता ही नोकरी आहे आणि ते व्हॉलंटरी काम आहे, हा यातला फरक आहे. बस आता म्हणजे तू पूर्ण तुझ्या विचाराने विकसित अजूनही होतेच आहे, नाही असं नाही. आणि ह्या दोन्ही कामाचा एकमेकांवर तसाही परिणाम होत असतो. परंतु आता म्हणजे मला असं विचारायचं की तुझं नाव आहे, सगळेजण आता मी माझं आडनाव पण वापरते, हे पण वापरते, पण तू तुझं आडनाव सोडलंय आणि तुझ्या आईचं नाव लावते, तर त्याच्या मागची गोष्ट सांग. हां, तर मी तुम्हाला म्हटलं ना की साऱ्या जणी आणि अभिव्यक्ती लोक आहेत यांचं काम परस्पर पूरक होतं, पण फरक होता की NGO आणि म्हणजे नोकरी आणि व्हॉलंटरी काम. आणि जेव्हा आम्ही अभिव्यक्ती आणि लोकांच्या कामांमध्ये आलो तेव्हाच आमच्या असं लक्षात आलं की हा समाज स्त्रियांना फक्त मूल जन्माला घालणारी मशीन म्हणूनच बघ, आणि मग आपल्या नावामध्ये आईचं नाव कधीच नसतं. हे प्रश्न मला सतत पडायला लागले. आणि दुसरं की जात समजून येऊ नये, कशी करायची ती जात समजून, कारण मी जेव्हा माझं आडनाव सांगते तेव्हा समोरच्याचं बघण्याचं चेहऱ्यावरचे रंग बदलतात, दृष्टिकोन बदलतो, वागणं बदलतं, सगळंच दिसतं. आता ह्याच्यावर दुमत असू शकतात की आडनाव न लावण्याने असं काही फरक पडतो वगैरे, पण मी तुम्हाला असं सांगते की आज आम्ही कुठल्याही माणसाची ओळख करून घेताना ते आता हळूहळू रुजायला लागलं की आम्ही नाही आडनाव विचारत किंवा तो विचारच नाही डोक्यात येत. म्हणजे माझ्याकडे कामाला जेव्हा ताई येतात, थोडे दिवस काम करतात, मला आजपर्यंत कुठल्याही ताईचं आडनाव नाही माहिती, कारण मी कधी विचारलंच नाही तिला. मला तिचं नाव आणि एवढं माहीत असेल पुरेसं आहे. तर मला हे म्हणायचं की हे नाव कधी बदललं तुझं? मग आम्ही संघटनेमध्ये याच्यावर विचार केला की हा एक
उपाय असू शकतो की मी माझं आडनाव काढून टाकेन आणि माझ्या आईवडिलांचं नाव लावेन. तर मी नाव लावलं की पूनम बापूराव मंगल. पण माझ्या अनेक संघटनेतल्या मैत्रिणींनी याच्या पुढचं पाऊल असं घेतलं की आईचं नाव मध्ये केलं. कारण वडिलांचं नाव मध्ये असणं हे तर आपल्याला पाहतच आलो ना. तर त्यांनी असं नाव केलं की आमची एक मैत्रीण आहे संघटनेतली, कल्याणी दुर्गा रवींद्र. पण आज आम्हाला सगळ्यांना हे वाटतं की असं केल्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडला का, समाजाच्या आयुष्यात काही फरक पडला का, काहीच नाही फरक पडला. पण निदान मी तो निर्णय घेतला की मला काय नाव लावायचं आहे माझं. पण आता हे जेव्हा तू नाव लावलं पूनम मंगल म्हणून, तर आता खूप लोक असं सांगतात की अरे बँकेमध्ये आम्हाला प्रॉब्लेम येतात, हे येतात. तर तुला असे अनुभव आले? मला प्रॉब्लेम्स म्हणण्यापेक्षा मला काही हास्यास्पद अनुभव आले आणि म्हणजे ते धक्कादायक पण होते. मी बँकेत गेले आणि त्याने मला सांगितलं की तुम्हाला काय नाव करायचं आहे. माझ्याकडे गॅझेटची कॉपी होती. मी रीतसर गॅझेट करून घेतलेलं आहे की माझं आधीचं नाव हे होतं. म्हणजे मी अश्विनीताई लग्नानंतर लिटरली माझं नाव अजितचं नाव अजितचं आडनाव असं केलं होतं. तेही मी बदललं. बरं. आणि बँकेत गेले. मला त्याने विचारलं की कसं नाव लावायचं आहे. मग मी सांगितलं, गॅजेटची कॉपी पुढे केली. त्या माणसाला थोडं आश्चर्य वाटलं की अच्छा असं नाव करायचं. तो म्हणे तुम्ही असं करा, अर्धा तास बाहेर बसा, मी तुम्हाला अर्ध्या तासाने बोलवतो. आणि मग ती एक क्लर्क होती, ती म्हणाली की मॅडम तुम्ही बसा अर्धा तास, सर तुम्हाला सांगतील, कारण आमच्या बँकेमध्ये ही आलेली पहिलीच केस आहे अशी. बसले अर्धा तास. मग त्या माणसाने मला सगळं विचारलं की असंच का करायचं आहे, तसंच का करायचं आहे. मग मी त्याला सगळं सांगितलं. तर मग तो मला म्हटलं ठीक आहे तुमच्याकडे गॅजेटची कॉपी आहे म्हटल्यावर होईल. तर त्याने मला बरीच काय काय कागदपत्र माहिती मी सगळी दिली. पण माझं आज अनेक ठिकाणी नाव असंच आहे. म्हणजे मी आत्ताचं वोटिंगसुद्धा माझ्या या बदललेल्या नावाने केलेलं आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की कसं असतं की समाजाला काही फरक पडला का मी नाव बदलण्याने? काही नाही फरक पडला, कारण सगळ्या बायकांची नाव बदललीत का? तर नाही. पण मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझ्या ह्याच्यामध्ये मी तो निर्णय घेतला की मला कसं नाव लावायचं आहे. मी तेच आणि ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही संघटनेच्या कामात येतात तेव्हा तुम्हाला कशाला लष्कराच्या भाकऱ्या भाजायला जातेच. आणि मुलींच्यासाठीही हा लढा खूप अवघड असतो की तुम्ही संघटनेच्या कामात येणं. पण मला हेच म्हणजे आत्ता मला हेच सांगायचं की आपण सगळेजण चार चौघीसारखं दिसतो, पण हे बघ तुझं काम वेगळं आहे की नाही, सुपर आहे. म्हणजे की एकीने जरी केलं, एकीच्या दोघी होतील, दोघीच्या 10 जणी होतील, आणि हळूहळू तो बदल होत जाईल. बदल काय असा एका रात्रीतनं एका याच्यात नाही. याच्यासाठी म्हणून मला सावित्रीबाईंचं उदाहरण नेहमी याच्यात राहतं की सावित्रीबाईंना म्हणजे महात्मा फुलेने सावित्रीबाईंना एकट्यांना शिकवलं होतं. पण सावित्रीबाई तर असं म्हटल्या असत्या की माझ्या शिक्षणाचा उपयोग मी आता PhD करण्यासाठी करते, आणि ते झाल्या असत्या ना PhD. पण त्यांच्या हे लक्षात होतं की माझ्या भोवतीच्या कड्या सैल झाल्यात फक्त, पण माझ्या बरोबरीच्या ज्या अनेक स्त्रिया आहेत, या समाजातल्या स्त्रिया आहेत, त्यांच्याकडे जोपर्यंत सैल होणार आहेत तोपर्यंत माझ्या कड्यांना सैल झालेल्यांना काही अर्थच नाही आहे. हेच मला सांग. म्हणून आपण कधी एकटे नसतो. आपले प्रश्न एकट्याचे नसतात. आपले प्रश्न सतत समाजाशी तोडून जोडून बघावे लागतात आपल्याला. आणि म्हणून हा संघर्ष थोड्या वेळासाठी तुमचा स्वतःचा असतो, अनेक वेळा तो समाजाबरोबरचा असतो. म्हणजे मी नाव बदलणं असेल, मी मंगळसूत्र माझं रीतसर लग्न झालेलं असताना तिथून मंगळसूत्र न घालणं इथपर्यंत असेल, किंवा आज वरद अजितला ए बाबा म्हणणं असेल, किंवा मी नाव बदलण्यामध्ये माझा भाऊ मला जेव्हा असं म्हणाला की असं कशाला नाव लावलंयस, दोन्हीकडची आडनावं लावायची होतीस. मी त्याला एकच म्हटलं, मला आडनावांची रेल्वे नाही करायची. तर मला म्हणायचं आहे की आपल्या समाजामध्ये काय हे माहिती का अश्विनीताई, आपण ना पुरुषांना स्वतंत्रता दिलेली आहे ना स्त्रियांना दिलेली, दोघांनाही आपण जखडून ठेवलेलं आहे. दोघांनाही माणूस म्हणून नाही वाढवत आपण, स्त्री आणि पुरुष म्हणून वाढवतो. खरं तर आपण माणूस आहोत ना, माणसं आहोत. याच नोटवर मला हे खूप आवडलं की मैत्रिणींना मी म्हटलं होतं ना की एक अतिशय वेगळ्या मैत्रिणीची मी तुमची ओळख करून दिली, आणि ती आपल्याला स्वतःला माणूस मानते, माणूस म्हणून घ्यायचं आहे, आणि आपण ते आहोतच. परंतु तो प्रवास तिचा विचारांचा कसा होता हे आपण समजून घेतलं. कोणतीही गोष्ट ही अशी साधी आणि सोपी नसते, त्याच्यामागे एक संघर्ष असतो, आणि तिनं तो पदोपदी केला. वेळोवेळी ती स्वतः ठाम राहिली आहे,
थोडी एक पाऊल मागे एक पाऊल पुढे करत करत ती इथपर्यंत पोहोचली आहे. आणि तिचे विचार तसे म्हणजे आपल्याला पटणार, कधी तुम्हाला पटणार नाही किंवा कधी पटतील सुद्धा, परंतु तो विचार तिने का केला हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. अशाच वेगवेगळ्या चार चौघींना भेटण्यासाठी नक्की या चॅनलवर या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.